नमस्कार. मी प्रवीण देशमुख, अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती महाराष्ट्राचा विश्वस्त. माझ्यासमोर महाराष्ट्रातील प्रसिद्ध कादंबरीकार माननीय श्री जनार्दन ओक हे आहेत. त्यांची जवळजवळ 100च्या वर पुस्तकं, 150 पुस्तकं अशी प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यामध्ये नाटक आहे, कादंबरी, इतिहास कथा, तत्त्वज्ञान, चरित्रकथा अशा विविध साहित्य प्रकारामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि आज त्यांचं वय हे किती, 90. त्यांचं वय आता आज 90 आहे. आणि याही काळामध्ये त्यांचं वाचन आणि लेखन हे कायम सुरू असतं. आपल्या सगळ्या रसिकांसाठी त्यांच्या साहित्यविषयक मुलाखत मी आज घेतो आहे. त्याचा लाभ आपल्या सगळ्यांना होईल. त्यांच्याशी संवाद साधतो आहे. ओक काका, तुम्ही गेली अनेक वर्ष हे लिखाण करत आहात. तर ही साधारणपणे ही लिखाणाची सुरुवात साधारणपणे कशी झाली? 1985 सालापासून मी लिखाण करत होतो. तर आत्तापर्यंत म्हणजे आत्ता हे पुस्तक निघालं आहे, त्यामुळे 2026 म्हणायला हरकत नाही. लिखाणाची सुरुवात अशी झाली की अत्तरच्या म्हणून एक कादंबरी होती. ती एका प्रकारची, मला माहीत नव्हतं की कादंबरीसाठी आपल्याला प्रकाशकाकडे जावं लागतं. त्याच्या आधी मी मासिकातनं कथा आणि कविता लिहिल्या होत्या. मी म्हटलं प्रकाशक आपल्याकडे विचारले, पण आपल्या इथलं अंबादास बघून ते म्हणाले की असं नाही, आपल्याला जावं लागतं. म्हणून मी एका प्रकाशकाकडे गेलो. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला आम्हाला एक कादंबरी लिहून द्या, तुम्हाला इतर लोक देतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही देऊ. म्हणून अत्तरच्या नावाची एक कादंबरी मी लिहिली आणि ती त्यांना दिली. पण ते म्हणलं की ह्याच्यावरून आणखी द्या, पण त्या कादंबरीत आणखी लिहायचं म्हणजे पाणी घालण्यासारखं होतं. म्हणून मग ते नको नाही म्हटलं आणि मनोरमाकडे गेलो. मनोरमा प्रकाशक अनिल फडके त्यावेळेला घरी नव्हते, त्यांची आई होती. तिला विचारलं फडके कधी भेटतात. ते म्हणाले की 11च्या नंतर तुम्ही या. तर मी म्हटलं ठीक आहे, पण मी घेऊन आणलं आहे, ते त्यांना वाचायला द्या. म्हणून त्या अत्तरच्याची जे हे हस्तलिखित होतं ते त्यांच्याकडे ठेवलं आणि मी घरी आलो. आणि मग दुसऱ्या वर्षी 11 नंतर मी त्यांच्या घरी गेलो. तर ते म्हणाले की ज्यांना मी तुम्हाला ओळखतो. म्हटलं कसं काय ओळखतो? तुम्ही म्हणे लहान ते रहस्यकथा लिहायचा वदत प्रकाशन, त्यांनीच वितरित केली. त्यामुळे मला माहिती आहे तुमचं नाही. तर मग कादंबरी तुमची वाचली आहे, मी घेतली कादंबरी. पण म्हणजे एका कादंबरीने काय होत नाही, तेवढ्याने काय लेखकाचं नाव होत नाही, तर तुम्हाला आणखीही द्यावं लागेल. म्हटलं ठीक आहे, येऊन नाही. मग त्यांनी मला त्या पहिल्या कादंबरीचे 500 रुपये दिले. 500 रुपये दिल्यावर मी घरी आलो. आणि तो काल म्हणजे तसा फार ह्याचा नव्हता. मी हिला म्हटलं की आता आपण नोकरी वगैरे काही करणार नाही, मी आता लेखनच करणार आहे. आणि मग ती सुरुवात झाली. तर विषय त्याच्यामधून तुम्हाला हे विषय कसे काय सुचत गेले? हां, ती परमेश्वराची कृपा मिळाली. अच्छा. हां. तर त्याच्यामध्ये तुमची साधारणपणे कौटुंबिक पार्श्वभूमी ही कशी काय होती? आमची साधारण होती, काही जास्त नव्हते, पैसे काही जास्त नव्हते आमच्याजवळ.
म्हणजे जन्म वगैरे तुमचा कुठे, कसं बालपण वगैरे काय? मुलं शिकत होती. तर मग त्यावेळेचे ते 5 रुपये पुरवले मला. हां आणि हां ते एकदा ती कादंबरी प्रसिद्ध झाली आणि मग वेगवेगळ्या प्रकाशकाचं मला हे झालं, आमंत्रण झालं आमच्या करताला. असं करता करता मी 10,000वर गेलो. एका पुस्तकाचे मला 60,000 रुपये मिळाले. अरे वा. एकाचे 25,000 मिळाले. हम्म. ते पुस्तक खास मनोरमाने म्हणजे फडक्याने माझ्याकडे लिहून घेतलं होतं. अच्छा. त्यांनी मला सांगितलं तुम्ही मागाल की मोबाईल म्हणजे मानधन तुम्हाला देईन मी. हम्म. म्हटलं मला 25,000 रुपये द्या. हम्म. मान्य दिलं. हम्म. तर आता हेर कथा तुम्ही लिहिल्या, तर त्या हेर कथांच्या याच्यामधल्या काही वाचकांचे काही फोन काही पत्र बित्र काही आलेत का त्याच्यात? चिकार पत्र आली मला. एवढं 100-150 पत्र असतील. तर ही हेर कथा लिहावं असं कसं काय वाटलं तुम्हाला त्याच्यामध्ये? पूर्वी हेर कथा मी बाबूराव अर्नाळकर, मधुकर अर्नाळकर यांच्या कथा बऱ्याच वाचल्या. तर तुम्ही हेर कथा लिहिल्यात, रहस्य कथा पण तुम्ही लिहिल्यात, हो त्याच्यानंतर गूढकथा लिहिल्यात. हो. तर म्हणजे ह्या याच्यामध्ये असा म्हणजे वेगळ्या जगामध्ये वावरणं हे कसं तुम्हाला सुचत गेलं, असं काही आहे का त्याच्यामध्ये? किंवा एखादा प्रसंग काही घडला त्याच्यावरून बाबा ही कथा मला सुचली असं काही? काही एक शिल्पचट म्हणून मी गूढकथा लिहिली. त्याची गोष्ट अशी झाली की महाराष्ट्रातून पुढे पंतप्रतिनिधींचा एक लेख आला होता आणि त्या लेखात त्यांनी लिहिलं होतं. त्याच्यावरून मला ती शिल्पचेटूक नावाची कथा सुचली. मी आधी चित्रचेटूक म्हणून ती नवल मासिकाला पाठवली, छापली, पण नंतर मी त्याची मोठी कथा केली आणि तिथून बरेच 7-8 जणांनी आत्तापर्यंत त्याच्यावर हे काढलेलं आहे. शिल्पचेटूक, त्याच्यानंतर थरथराट, ऑलिम्पिया, आदिबंध, अकार्किक अशा गूढकथा तुम्ही या लिहिल्यात. त्याच्याबरोबर काही विनोदी पण तुम्ही लिहिलेलं आहे, सडेफटिंग आणि मुलाखत. तर साधारणपणे सडेफटिंगमध्ये काय आहे विशेष? सडेफटिंगमध्ये असं आहे, 2 भाऊ आहेत. त्याचा चित्रपट पण निघालेला आहे. 2 भाऊ आहेत आणि त्यांचं म्हणजे काका किंवा यांच्या मुलांचे काका खूप श्रीमंत आहे. पण ही पोरं काहीच करत नाही, असे पैशावर मजा करतात. तेव्हा त्यांच्या मनात त्यांना काहीतरी कामाला लागायचं म्हणून ते सांगतात तळेगावला आपला एक बंगला आहे, त्या बंगल्यात तुम्ही जाऊन राहा, तिथे राहा, मी तुम्हाला थोडा एक रक्कम देईन, ती रक्कम कमी आहे. तर मेहमानाला आता काय करायचं आपण, एवढा पैसा आपण बहुत मजा कशी करणार, कारण हे दरमहा फक्त एवढे पैसे पाठवून तुम्ही दोघांनी त्यात करायचं. मग ते काय आयडिया करतात की ते जे घर आहे म्हणजे बंगला आहे तो भाड्याने तिथे दुकान द्यायचं आणि त्याच्यावर पैसे कमवतात आणि मग त्यांचं तिकडे प्रेम जमतं. त्याच्यावर सिनेमा पण निघालेला आहे का? हो, सडेफटिंग. अच्छा. मग साधारणपणे ज्या वेळेला असा सिनेमा केला जातो त्यावेळेला लेखकाला काय त्याच्यामध्ये काही अर्थप्राप्ती वगैरे असं काही चांगली होते ना? होती म्हणजे काय जी असेल? एवढी नव्हती मला. 15,000 रुपये मिळाले. त्यानंतर काही प्रेमावरच्या पण कथा तुम्ही लिहिलेल्या आहेत. हो त्यात प्रीत सुरी दुधारी अशी एक कथा आहे. हो. तर त्याचं काय साधारणपणे आहे त्याचं? ती सुरी दुधारी, त्याची जी नायिका आहे ती ठीक आहे, हरकत नाही. दुसऱ्या एखाद्या कथेचं तुम्हाला काय आठवत असेल तर सांगा. दुसऱ्या कुठली ही कथा?
चौकट राजा, तोल, हारजीत. तो ही एक लहान मुलाची कथा आहे. लहान मुलीचं आई वडील यांची ती कथा आहे तो. हं. त्यात कैकेयीवर लिहायला तुम्हाला कसं काय सुचलं काय असं? हां, कैकेयीवर महाभारताचा ह्याचा रामायणाचा खूप अभ्यास केला आणि मला लक्षात आहे की कैकेयीला उगीच बदनाम केलेली आहे की आपल्या मुलाला राज्य पाहिजे, अमुक पाहिजे असं म्हणून तिला बदनाम केलेली आहे. तर मी सगळं रामायण त्याची कथा पूर्णपणे वाचवणे लक्षात आलं की कैकेयी तशी नव्हती मुळात. तिला माहीत होतं आपला मुलगा भरत हे राज्य करणार नाही, आम्हाला वनवासात सोडून तो राज्य करणार नाही हे तिलाही माहीत होतं. पण तरी रामाला वनवासात झालं त्याचं कारण असं होतं की रावणाचा वध हा रामाच्या हातून होणार आणि रामाची वृत्ती अशी त्याची काही खोडी केल्याशिवाय तो दुसऱ्या चाल करणार नाही. तिथं हारून जेव्हा झालं तेव्हा त्यांनी काही नाटकं पण तुम्ही लिहिलेली आहेत. हो. तर त्या नाटकांमधली साधारणपणे कोणती नाटकं ही रंगमंचावर आली? बीट ट्रॅप ही नाटक. हां, बीट ट्रॅप अच्छा अच्छा. हे नाटक रंगभूमीवर मुंबई महानगरपालिका हं, त्यांनी हे पहिल्यांदा नाटक केलं. अच्छा त्याला 4 बक्षिसे मिळाली. अच्छा. मग बाकीच्या काही लोकांनी केलं त्या कल्याणलाही प्रयोग झालेला. हं, आता ह्याच्यात शिवजयंती कसं ह्याच्यात झालं. हं, हं. त्यानंतर काही तुम्ही अनुवाद पण केले का? हो केलं. अच्छा, त्याच्यामध्ये चंद्रकांताचा अनुवाद केलेला आहे, भूतनाथ त्याचा अनुवाद केला आहे, मीराबाई जीवन परिचय हो. त्याचा पण अनुवाद केलेला आहे. साधारणपणे ऐतिहासिक कादंबऱ्यांबद्दल तुमची खूप बोलाबाला झालेला आहे आणि त्या कादंबऱ्या ऐतिहासिक कादंबऱ्यांचा विक्रीचा सुद्धा विक्रम झालेला आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये एखाद्या ऐतिहासिक कादंबरीचं तुम्ही सुरुवात केली आणि मग त्यासाठी काय काय करावं लागलं? समजा विजयनगरी आहे, विजयनगर आहे. विजयनगर हे खूप प्रसिद्ध काही म्हणून आहे. त्याच्यातून फडकेंनी मला ती वेगळा केला आणि त्याच्यातून मुंबईला ग्रंथसंग्रहालय आहे तिथे त्यांनी माझ्या वेळ करून मला लागेल ती पुस्तकं द्या. त्या पुस्तकात मी तो अभ्यास केला. तर त्यामुळे एखादी कथा लिहायची किंवा ऐतिहासिक कथा लिहायची तर साधारणपणे आपल्याला खूप पुस्तकं ही वाचली पाहिजेत. त्याच्याशिवाय ते आपल्याला करता येणार नाही आणि ते संदर्भसुद्धा लिहून घेऊन ते बरोबर येतील असे. तर त्याच्यामध्ये तुम्ही तारखा बिरखा पण लिहिता का असंच? पण इतिहास त्याच्यामध्ये येईल असं पाहतो. त्याच्यामध्ये त्या इतिहासातून काही नाट्य निर्माण होईल असं सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. तुम्ही अनेक इतिहासाचे ऐतिहासिक तुमचे चांगलेच सगळे आहेत. त्याच्यामध्ये विजयनगर, देवांगना, शतकर्ता, सेनापती, सोमनाथसुद्धा मला वाटतं तुमची बरीच गाजलेलं हे पुस्तक आहे. त्यानंतर सम्राट हर्ष, यशोधरा, शिवाय तोच एक रामदास असं तुम्ही ते लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये रामदासांच्या शिकवणीबद्दल सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहे. दोन्ही त्याच्यामध्ये आहे. हां. मला हवं तरी पाहतात मला भरपूर प्रतिसाद मिळतो आणि त्या पुढचा सगळा खर्च निघून जाईल.
तर त्याच्यामुळे रामदास हा समग्र रामदास समजायला ते पुस्तक तुमचं फार उपयोगाला आहे, लोकांना ठरलेलं आहे. हो. त्याच्याशिवाय लहान मुलांसाठी पण तुम्ही कथा पुस्तकं लिहिलीत, हो, आता ते म्हणजे खंडो बल्लाळ लिहिलं आहे हो, बरोबर आहे. आणि आता एक ते दुर्लक्षित वीरपुरुष ते एक लिहिलेलं आहे. ती 4 आहेत माझी. त्याचे 4 भाग केलेले आहेत. तर ही एक चांगली गोष्ट तुम्ही लिहिली आहे. त्याच्यानंतर कोणी काही लिहिलेलं नाही असं एक लंकेश पुस्तक तुम्ही लिहिलं आहे रावणावरचं. त्याची 2 पुस्तकं मी लिहिली. रावणावरची. नाही, रावणावर तर लिहिलं, पण सेनापती म्हणून जे पुस्तक आहे हम्म. त्याच्यावर मराठी पुस्तक मी लिहिलं. अच्छा. म्हणजे एकट्याने हम्म, हम्म, कारण लंकेश्वर नंतर आणखी एकाने लिहिलं. हम्म, हम्म, हम्म. तर काय त्याच्यामध्ये रावण कसा मांडला आहे तुम्ही तो? रावण मांडला आहे कसा, म्हणजे त्याचे पूर्ण दुर्गुण मांडले आहेत का, ते काय कसं मांडलं त्याचे गुण पण नाही, रावणात काही गुण पण येते आहे? आणि त्याच्यामध्ये प्रेम करणारे त्यांची जनता होती. अच्छा. हम्म. हम्म. तर ते स्त्री लोभामुळे ते करायचं झालं. हम्म, हम्म. त्यानंतर देवकी कृष्ण माता हो, असं तुम्ही त्याच्यामध्ये त्याला नाव दिलेलं आहे. हो. तर देवकी तर तिला तर नंतर तर काही कृष्ण तिच्याजवळ राहिला नाही. नाही. तर मग काय त्या याच्यामध्ये कशी रंगवली तुम्ही देवकी? नंतर मग हे कृष्णाचे ते सगळे चरित्र सांगितले, तिचा ते समजत होतं ते लिहायचं. अच्छा हे अच्छा. कल्पना मला होतं मुंबईचा एक प्रकाशित माझ्याकडे आला होता. हम्म, ते मला की योग्यवर कुठे अजून लिहिलं नाही, हम्म, तर तुम्ही योग्यवर आला हम्म. म्हणून मी ते लिहिलं. अच्छा अच्छा. त्यानंतर काही धार्मिक पुस्तकंसुद्धा तुम्ही लिहिली आहेत. हो, त्याच्यामध्ये शंकराचार्यांवर लिहिलं आहे, कबीरावर लिहिलं आहे, याज्ञवल्क्यावर लिहिलं आहे, गोरक्षनाथावर लिहिलं आहे, महर्षी व्यासावर लिहिलं आहे, राजा शेगावीचा तुम्ही लिहिलं आहे, स्वामी समर्थांवर लिहिलं आहे, साईबाबांवर लिहिलेलं आहे. त्याच्याशिवाय संक्षिप्त ज्ञानेश्वरी तुम्ही लिहिली, शिवाय वेदांची तोंडओळख तेही पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे. तर आता ह्या सगळ्याची तुम्हाला एवढी अभ्यासाला पुस्तकं मिळाली कुठून? खूप शोध करावं लागला त्याचा. काही अंबरनाथच्या लायब्ररीत मिळेल, काही डोंबिवलीच्या लायब्ररीत मिळेल. कल्याणच्या काही लायब्ररीचा काही उपयोग झाला का? आणि त्यावेळेला कल्याणच्या लायब्ररीत अच्छा पुस्तकं त्यांच्याकडे मिळाली. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर कृष्णदेवराय याच्यावर पण तुम्ही लिहिलेलं आहे. हो. तर त्या कृष्णदेवरायाच्याबद्दल काय सांगता येईल त्याच्यात? ते पुस्तक अजून आलं नाही. आलं नाही का अजून? फक्त लिहिलेलं आहे. हां. तर आता ह्या याच्यामध्ये तुमचं जे बालपण आहे ते साधारण बदलापूरमध्ये तुमचं बालपण गेलं. हो. तर त्या संदर्भातल्या जरा त्या पूर्व आयुष्याबद्दल पण काही आम्हाला थोडीशी माहिती सांगा. आमचे खूप छान गेले बदलापूरला. आमचे वडिलांनी आम्हाला कधी अवकाश आणली नाही. आम्ही खूप खेळायचो वगैरे. आणि आमचा आवडता खेळ म्हणजे लढाई. त्यामुळे इतिहासाची खूप आवड आहे पहिल्यापासून. आणि लढाई आम्ही खेळायचो. मे महिन्यात सुटी तर सगळे आईची थोडी यायची. आणि पूर्वी कसं हे गॅस नव्हता, लाकडांवर स्वयंपाक व्हायचा. तर लाकडातले लाकडं घेऊन त्याच्यात तलवारी करायच्या आणि त्याच्यात 2 भाग करून आम्ही लढाई करायचो. अच्छा. आणि वडील काँग्रेसचेही पुढारी होते ना? हो. शिवजयंतीचा उत्सव वगैरे ते हो. त्यांच्यामध्ये ते करत असत. त्यांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचाही काही संबंध आला होता ना? वडिलांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या वेळेला आंबेडकरांची निवडणूक करण्यात आली. हां, शिवजयंतीच्या उत्सवाला बाबासाहेब आंबेडकर आलेले होते. आणि त्यांची 7 गाड्यांमधून निवडणूक काढली. मिरवणूक काढलेली होती. त्यामुळे ते सगळं त्याच्यानंतर
मग तुम्ही नोकऱ्या कुठे कुठे केल्या आणि काय कसं? नोकऱ्या बऱ्याच झाल्या. आता रॅलीज पण नोकरी केली टीचर म्हणून. त्यानंतर पनवेलच्या डिस्पोजेशन होते. त्यानंतर इकडे केमिकल कंपनी तिथे काम केलं. तुम्ही चित्रकला पण तुमची चांगली आहे, तर त्याचं काय साधारणपणे कसं त्याचं काही पुढे काही केलं का तुम्ही काही? नाही पुढे काय तुमचं वडील खूप लवकर वाढलं. म्हणजे वयाच्या 48 वर्ष वडिलांनी एका गडकरी म्हणून मुलगा होता. तो त्याला चित्रकलेची भयंकर आवड. त्याचं सगळं शिक्षण करून दिलं त्यांनी. मग जेव्हा आमच्या घराच्या भिंतीवर राणा प्रताप आणि शिक्षक यांची भेट केली. अच्छा. वडील लवकर आले पुढे मला पुढे जाता आलं. मग खूप आपण तर चित्रकला पण तुमची चांगली आहे, त्याच्याशिवाय तुम्ही काव्यसुद्धा करता. तर त्या कवितांच्या याच्यामध्ये काही आठवण काही आहे का? एखादी कविता लोकांना आवडली वगैरे, पोवाडा वगैरे असं दृष्टीने? पोवाडा पण तुम्ही लिहिलेला आहे ना? हो रे. तर त्यात त्याचा विषय असा झाला. मी 15 होतो त्यावेळी. आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होईल असं वातावरण युद्ध होत नव्हतं. तेव्हा मी म्हटलं की आपण पोहायला लागलो. म्हणून की आम्ही गावोगावी आपण हिंडावं पोहायला म्हणून. पण ते पोहायला गेला आणि 8-10 दिवसातच ते युद्ध झालं. युद्ध सुरू झालं. चांगलं आहे. तर त्याच्यामुळे तात्या म्हणतात त्यांना घरामध्ये, आणि तात्यांनी आपल्या जीवनामध्ये 150 पुस्तकं लिहिली. त्यात सगळ्या तऱ्हेच्या या लिहिल्या. कवितांचं पुस्तक काढलं का तुम्ही? नाही काढलं. कवितांचं मात्र त्यांनी पुस्तक काही काढलेलं नाही आहे, परंतु ते कविता लिहितात. त्याच्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते कल्याण शाखेचे अध्यक्ष होते. त्यांना कल्याणभूषण पुरस्कार हा मिळालेला आहे. त्याच्याशिवाय त्यांच्या अनेक कथांवर चित्रपटसुद्धा झालेले आहेत. एक निष्पाप हा चित्रपटसुद्धा झाला आहे, सडेपटिंग झालेला आहे. तर असे चित्रपटसुद्धा त्यांच्या याच्यावर झालेले आहेत. परंतु अधिक जो मान मिळायला हवा तेवढा काही मिळालेला नाही आहे. तर या पुढच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना असा अधिक चांगला पुरस्कार अधिक मिळावेत, तर अशा तऱ्हेची अपेक्षा व्यक्त करूया. परंतु त्यांनी त्या रसिकांना एवढ्या या 150 पुस्तकातून जे रिझवलेलं आहे, त्याच्याशिवाय ते कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयामध्ये सुद्धा त्याचं पण त्यांच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि तिथलेही अनेक चांगले ग्रंथ हे त्यांचे वाचून झालेले आहेत. आणि सार्वजनिक वाचनालयाचा सुद्धा त्यांच्या या सगळ्या साहित्य प्रवासामध्ये हा खूप उपयोग झालेला आहे. तर सार्वजनिक वाचनालय, बदलापूरचं वाचनालय, अंबरनाथचं वाचनालय, अशा सगळ्या ठिकाणी आणि मुंबईचं मराठी ग्रंथसंग्रहालय, अशा सगळ्या याच्यामध्ये त्यांचा प्रवास आणि त्यांनी अभ्यास करून ही सगळी ग्रंथसंपदा ही निर्माण केलेली आहे. आपण त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना चांगलं आरोग्य लाभावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि आजची ही त्यांची मुलाखत त्यांनी त्यांचा तब्येत म्हणजे व्यवस्थित नसतानासुद्धा ते लगेच तयार झाले आणि आपल्याला छान मुलाखत त्यांनी दिली. त्याबद्दल मी त्यांचे साहित्य भारतीच्या वतीने खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.